23 आपले ज्येष्ठ लोकांना जे पेन्शन वाटपाच्या कार्यक्रम निमित्ताने आणि बांधकाम कामगारांचे साहित्य वाटप निमित्ताने या कार्यक्रमात उपस्थित सुदाम साबर्डे, आतिश कुमार देसाई, तुकाराम साबर्डे, उपस्थित सूर्यकांत पाटील, शशिकांत पाटील सर, सुनील यादव, गंगाराम मोरे, वैभव गिरी, प्रवीण पाटील, आनंदा परेट, उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी, सर्व लाभार्थी, सर्व आमचे ग्रामस्थ, मी सर्वप्रथम कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण आज 3-4 गावात मला जायचं होतं, तिथं उशीर होत गेला. मी तसं टायमात 4 वाजताच पोचलो, पण नंतर प्रत्येक ठिकाणी वेळ होत गेला. पण दुधाची वेळ असूनसुद्धा पण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथं लोक उपस्थित राहिली, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे परत मनापासून आभार व्यक्त करतो. खरं म्हटलं तर हा कार्यक्रम मी मडिलगे का अर्धाळमध्ये घेऊन 4-5 गाड्या तुम्हाला पाठवून तिथं मी आणलं असतं, पण मी आवर्जून या गावामध्ये यासाठी आलो कारण मला लाभार्थ्यांना भेटायचं होतं. पण आमचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी काम केलं, ज्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला, ज्यांनी हे लाभार्थी आपण लाभ द्यायचं काम केलं, मला सर्वप्रथम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या प्रमुखांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. समरजित घाडगेमुळं 23 लाभ इथं पोचले नाहीत. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळं आज लाभार्थ्यापर्यंत लाभ पोचलेले आहेत. हे आवर्जून मला इथं उल्लेख करायचा आहे. तुमच्या सगळ्यांचं मला अभिनंदन करायचं आहे. आणि लाभार्थ्यांना आणि ग्रामस्थांना पण मला सांगायचं आहे की कधी तुम्ही ऐकलं का की एका वेळी 23 लाभ एका मीटिंगमध्ये झाले का? हे शक्य आहे, हे होत नाही असं काही नाही, करायचं नाही. आणि हे स्पष्टपणे मी सांगतो की हे लाभ देताना आता माझी विनंती आहे की राजे विक्रमसिंह घाडगे बँकेमध्ये ह्या सगळ्यांची खाती उघडून घ्या. आणि उत्तूरमध्ये आता शाखा आहे आणि राजे बँकेचं एक पिग्मी एजंट इथं मी नियुक्त करून देतो. त्या पिग्मी एजंटतर्फे जेव्हा जेव्हा पैसे खात्यावर 1500 रुपये येतील, डायरेक्ट ते पिग्मी एजंटतर्फे सगळ्या लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन द्यायची सोय मी करून देतो. आता उत्तूर जिल्हा परिषदमध्ये काही गावांमध्ये आतिश कुमार आपण घरपोच पेन्शन सुरू केली. आमचे प्रमुख कार्यकर्ते आणि त्यांनी जाऊन घरपोच पेन्शनचं काम आपण करायचं. सगळ्या लाभार्थ्यांना माझी विनंती की डायरेक्ट पासबुक जे काय आहे तुमच्या हातात ठेवा, कारण ह्याच्या आधी पासबुक मिळत नव्हते. ते पासबुक तुमच्या हातात ठेवा. आणि आपलं सरकार आल्यापासून माझं एकच काम आहे आणि आपल्या सरकारचं पण एकच काम आहे की लाभ आणि लाभार्थी याच्यामध्ये जे काही एजंटगिरी चालू असते ना, ही एजंटगिरीच हाणून पाडायचं काम समरजी घाडगेचं या मतदारसंघामध्ये राहणार आहे की ही एजंटगिरी बंद पाडायची. आणि त्याचबरोबर आज मडिलगेमध्ये जसं बांधकाम कामगाराचं साहित्याचं नोंदणीचं कार्यक्रम चालू आहे, तसं माझं मत आहे की नंतर आणखीन एक ठिकाणी हे कार्यक्रम घेऊन अर्धाळ असेल कुठं असेल आणि त्याची नोंदणी करून आता आपल्या कामगार विभागामार्फत भांडी साहित्य पण आता मोठ्या प्रमाणामध्ये काल कागलमध्ये तो कार्यक्रम केला, आता मडिलगेमध्ये मी तो कार्यक्रम करतोय. त्याचा पण कॅम्प आपण घ्यावा आणि त्यानिमित्ताने ते साहित्य वाटप पण आपण करू. फक्त ते 10 तारखेच्या आत घ्या, कारण 10 तारखेनंतर कधी पण आचारसंहिता लागू होऊ शकते आणि ती लागू झाली की मग साहित्य वाटप आपण करू शकत नाही. आपल्या लोकांना जे काय सहकार्य लागेल ते 100% सहकार्य आपण ह्या गावाला करू. आपल्या लोकांचा आशीर्वाद, आपल्या लोकांचं प्रेम, आपल्या लोकांचा विश्वास कमवण्यासाठी आपण हे सगळं कार्य करतो. आज माझ्याकडे कुठलंही संवैधानिक पद नाही आहे, पण तरीसुद्धा आपण ही सगळी कामं मोठ्या प्रमाणात करू शकतो. आणि त्याच्यामुळं आज मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करायला आलो आहे की आपण सगळ्यांनी आपला लोकप्रतिनिधी म्हणून एक 5 वर्ष आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी या समरजी घाडगेला द्यावं, ही कळकळीची विनंती करायला सगळ्या लाभार्थ्यांकडे मी आलो आहे. आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मला अभिनंदन करायचं आहे की एक चांगलं कार्य आपण सगळ्यांनी केलं. असंच येत्या काळामध्ये लोकांची कामं करत राहावा, लोकांचा आशीर्वाद मिळवत राहावा आणि आपल्या लोकांचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असू दे. आणि परत आपण सगळी इथं आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थोडंसं मडिलगेमध्ये ते भांडी वाटपचं कार्यक्रमाला महिला सगळ्या थांबल्या आहेत
त्याच्यामुळे सरांचा फोन यायला की लवकर या, नाही तर माझी गैरसोय होईल. त्याच्यामुळे थोडंसं मला पुढे जावं लागत आहे. त्याच्यामुळे मी जरा प्रोटोकॉल तोडून आधी भाषण केलं आणि परत आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.